लाडकी बहीण योजना पैसे आले नसतील तर मनात राग धरू नका, पैसे सर्वांना येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर बघा आजची लेटेस्ट अपडेट आहे 2 ऑक्टोबरची. ज्या माता बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेमधून ₹1 सुद्धा मिळाला नाही, अशा माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक असणार आहे की ₹1 भेटला नाही, त्यांनी कुठे तक्रार करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्व माता बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आलेली आहे. नवीन तारीख जाहीर झालेली आहे. जर बघा तुम्हाला 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नसतील, तर तुम्हाला कधीपर्यंत पैसे मिळतील याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळतील. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर तुम्ही याबाबत कुठे तक्रार करू शकता, आता याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा राज्यातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आता तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे ₹3000 जमा झाले होते, त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हप्त्याचे ₹1500. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन अर्ज केला होता आणि त्यातील ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला होता, त्यांच्या खात्यात ₹1500. तर ज्या महिलांचे अर्ज जुलै-ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते, पण त्यांच्या बँक खात्यात यापूर्वी ₹1 जमा झाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे ₹4500 जमा करण्यात आलेले आहेत. तर बघा ज्या माता बहिणींना ₹1 सुद्धा मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यामध्ये ₹4500 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जमा झालेले आहेत. तसेच ज्या माता बहिणींना अगोदर ₹3000 भेटले होते, त्यांना यावेळेस ₹1500 भेटलेले आहेत. आणि लाखो माता बहिणी अशा आहेत अजूनपर्यंत त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही. त्यांना आतापर्यंत जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत. याचाच अर्थ असा आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेमधून ₹1 सुद्धा मिळाला नाही. तर अशा माता बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा तर बघा जर तुमचा तुमचा माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज मंजूर झाला असेल, पण तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नसतील, तर तुम्ही याबाबत कुठे तक्रार करू शकता त्याबद्दल जाणून घेऊया. तर बघा जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता, आता याच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर बघा माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले नसतील, तर तुम्ही येथे तक्रार करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, पण तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 181 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तुमचे पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंदवू शकता. तर बघा 181 हा नंबर आहे. या नंबरवरती हा हेल्पलाईन नंबर आहे. या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून तक्रार नोंदवू शकता. ठीक आहे. तसेच नारी शक्ती दूत ॲपवरून ही तक्रार नोंदवू शकता. यासोबतच तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन ही पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंदवू शकता. एकदा तुमची तक्रार नोंदवली गेली की लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासोबतच तुमचे अद्याप जमा नसलेले पैसेही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. म्हणजे समजा जर तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसतील, ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नसतील आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नसतील, तर तिन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला एकसाथ दिले जातील. ठीक आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की ज्या माता बहिणींना अजूनपर्यंत ₹1 भेटला नाहीये, तर अशा माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत जमा होतील. तर बघा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज दोन्ही 2 कोटीपेक्षा अधिक सरकारकडे प्राप्त झाले आहे. त्यामधील 1 कोटीपेक्षा अधिक अर्जांची पडताळणी करून महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. तर बघा या योजनेमध्ये तिसरा जो हप्ता आहे तो 2 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यापैकी बघा 1 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये जवळपास पैसे हे जमा झालेले आहेत. तर बघा पैसे कधी जमा झाले होते ती तुम्हाला तारीख पण सांगतो. तर बघा 25 सप्टेंबरला लाखो माता बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यानंतर पुन्हा 26 सप्टेंबरला सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि त्यानंतर 29 सप्टेंबरला सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. या 3 दिवसामध्ये बघा या 3 दिवसामध्ये भरपूर माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत. जर तुम्हाला या 3 दिवसामध्ये पैसे मिळालेले नसतील, तर तुम्हाला पैसे कधीपर्यंत मिळतील त्याच्याविषयी आता व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे, परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने काही निर्देश दिलेले आहेत.
त्याची माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, तुमचा अर्ज जरी मंजूर असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तुमचा आधार कार्ड, डीबीटी वगैरे सर्व गोष्टी क्लिअर असतील, बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल, तरी सुद्धा तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला पैसे कधीपर्यंत येणार आहेत याच्याविषयी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. ठीक आहे. तर योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा. महाराष्ट्र सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे. अनेक महिलांना 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये ऑगस्ट महिन्यात प्राप्त झाले होते, अशा सर्व महिलांना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर बघा, आता योजनेचे अर्ज मंजूर आहेत तुमचे, तरी सुद्धा जरी तुम्हाला पैसे आले नसतील, म्हणजे तुमचा अर्ज तर एक्सेप्ट केलेला आहे, तरी पण पैसे का येत नाहीत तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात महिलांनी लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले आहे. त्यामधील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की अर्ज मंजूर असताना सुद्धा पैसे का जमा झालेले नाहीत. तर बघा, जर तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न येत असेल की आमचा अर्ज तर मंजूर आहे, तरी पण आम्हाला पैसे का मिळत नाहीत, तर या संदर्भात जी माहिती मिळाली आहे ती तुमच्यासोबत आता मी शेअर करतो. तर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर होते, अशा सर्व महिलांना ऑक्टोबर महिन्यात या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे अनेक महिलांची खाते आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. तर बघा, काही प्रॉब्लेम झालेला, काही माता बहिणींनी लेट फॉर्म भरलेला होता, त्यामुळे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पाठीमागच्या वेळेस पैसे आलेले नव्हते. तसेच भरपूर माता बहिणींचे हे बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे त्यांना लाभ मिळत नव्हता. आता जवळपास बघा 80 ते 90% माता बहिणींचं बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक झालेलं आहे. त्यामुळे त्यांना पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये. तर आता तुम्हाला पैसे कधीपर्यंत येतील, आता त्याच्याविषयी माहिती सांगतो. तर बघा, तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तरी सुद्धा जर तुम्हाला पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला छोटेसे 2-3 कामं करायचे आहेत. तर ते काम कोणतं आहे, आता त्याच्याविषयी अपडेट देतो. तर बघा, जर तुमचा अर्ज मंजूर असेल आणि पैसे आले नसतील, तर हे काम तुम्हाला करायचं आहे. अनेक महिलांचे अर्ज मंजूर पण पैसे आले नाहीत, या संदर्भात सरकारने महिलांसाठी काही निर्देश दिलेले आहेत. त्याची माहिती आता आपण पाहूया. तर बघा, सर्वात अगोदर पहिले जे गोष्ट आहे, सर्वात आधी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तुम्हाला तपासून घ्यायचे आहे. हे तुम्ही तपासू शकता. याच्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज नाहीये. हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीच करू शकता. ते कसं करायचं त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला फक्त आधार कार्डच्या UIDAI वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचे आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँक खात्यांशी लिंक असल्यास इतर बँक खात्यामध्ये तुमचे पैसे आले का हे सुद्धा तुम्हाला तपासून घेणे गरजेचे आहे. समजा तुमचं आधार कार्ड आहे, समजा हे तुमचं एक आधार कार्ड आहे आणि याच्यासोबत 2 बँका लिंक आहेत. ठीक आहे. तर बघा, एक पहिली बँक आहे SBI बँक, दुसरी बँक आहे समजा HDFC बँक. तर बघा, आता जर तुम्ही फॉर्म भरताना समजा तुम्ही फॉर्म भरताना SBI बँक दिलेली असेल, परंतु तुमच्या आधार कार्ड सोबत HDFC जर बँक लिंक असेल, तर या HDFC बँकमध्ये तुमचे पैसे क्रेडिट होतात. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असते त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतात, कारण की हे पैसे DBT मार्फत ट्रान्सफर केले जातात. हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर तिसरी गोष्ट, तुमच्या कोणत्याही बँक अकाउंटला आधार लिंक नसल्यास तात्काळ आधार लिंक करून घ्यावे. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि लवकरात लवकर बँक अकाउंट तुमचं आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या. आता तुम्हाला पैसे कधी येतील त्याविषयी आता आपण अपडेट पाहणार आहोत. तर बघा, त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे. ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आले नसेल त्यांनी आपले अकाउंट आधार सीडिंग आहे का हे चेक करा. बँकेत किंवा आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मग सांगितल्याप्रमाणे ही वेबसाईट आहे बघा, UIDAI.gov.in. तर या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आता आपण माहिती बघणार आहोत. सर्वात महत्वपूर्ण माहिती की बाबा तिसरा हप्ता कधी मिळणार. ज्या माता बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, तर त्यांना कधी पैसे मिळतील. तर बघा, पैसे हे सर्वांना भेटणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. असं नाहीये की काही लोकांना पैसे मिळतील, काही लोकांना मिळणार नाहीत. सर्वांना पैसे येणार आहेत. फक्त तुम्हाला थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. फक्त थोडा उशीर होऊ शकतो, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आता पैसे येण्याची तारीख सांगणार आहे. तर बघा, पैसे येण्याची जी तारीख आहे ती बघा 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर हा जो कालावधी आहे हा अतिशय महत्वपूर्ण कालावधी असणार आहे. पैसे जमा होण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण
तारीख ठरणार आहे 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर. तर बघा पाठीमागे 25 ते 30 सप्टेंबर ही तारीख सांगण्यात आली होती, की या तारखेदरम्यान पैसे जमा होतील. त्यामध्ये जवळपास 1 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता अजून सुद्धा 1 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे बाकी आहे. तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील लवकरच. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्त्वाची अपडेट, की बाबा तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा आपले 12K सबस्क्रायबर्सची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. आपल्याला लवकरच 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपलं टार्गेट आहे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं. थँक्स फॉर वॉचिंग.